नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. तर हे पहा मित्रांनो, आता नवीन लेटेस्ट भरती सुटलेलं आहे बघा. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे भरती म्हणजे थोडक्यात उत्तर पश्चिम रेल्वे, जी आपली उत्तर पश्चिम रेल्वेचा विभाग आहे त्या विभागात 1791 जागांसाठी भरती सुटली आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला सुवर्ण संधी आहे मित्रांनो, बँकेत अशा भरता येत राहते ते. आता मागच मी तुम्हाला दक्षिण रेल्वेची भरती सांगितली. आता उत्तर पश्चिम रेल्वेची भरती सुटली, ती पाहू नक्की भरती कोणती आहे मित्रांनो. हे पहा, भरतीचा पूर्णपणे स्क्रीनशॉट स्टार्टिंगचा मी काढून ठेवला तुम्हाला. व तुम्हाला डेट 6/11/2024 लेटेस्ट भरती आहे मित्रांनो. रेल्वे रिक्रुटमेंट सेल हे बघा मित्रांनो, वर दिलेलं आहे. जो भरत्या जे अर्धा जो स्टार्टिंगचा स्क्रीनशॉट आहे मित्रांनो नोटिफिकेशनचा, मी तुम्हाला तो टाकून दिलेला आहे मित्रांनो. तर आता हे पाहू पदाचं नाव आणि तपशील. कोणतं पद आहे ते पाहू. अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, अप्रेंटिस या पदाचं नाव आहे मित्रांनो. आणि पदसंख्या आहे 1791 मित्रांनो, पदसंख्या आहे. तर हे पहा मित्रांनो, त्यात वेगवेगळे विभाग आहेत मित्रांनो. त्यात विभागातला आपण बघू अजमेर विभागात नक्की कोणत्या ट्रेडला किती वॅकन्सी आहे, कास्टनुसार किती वॅकन्सी आहे ते तुम्हाला मी सांगतो. आता पहिला ट्रेड बघा, इलेक्ट्रिशियन. त्यात ओपनसाठी 16 वॅकन्सी आहे, ओबीसीसाठी 11 आहे, एससाठी 6 आहे, एसटीसाठी 3 आहेत, EWसाठी 4 वॅकन्सी आहे. असं टोटल मित्रांनो 40 वॅकन्सी आहे. आणि जर तुम्ही PWBDमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला VIHI यासाठी कोणती वॅकन्सी नाही. LDसाठी 1 आहे, MDसाठी 1 आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल त्यासाठी 1 वॅकन्सी आहे. दुसरा ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन. त्याचा टोटल मित्रांनो 30 वॅकन्सी आहेत. आता कोणत्या कास्टला किती वॅकन्सी ते पाहून घ्या मित्रांनो. त्यात दुसरा आहे इलेक्ट्रिशियन TRD, याच्या टोटल वॅकन्सी आहेत 50. तर आता कास्टनुसार तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता तुमच्या कोणत्या कास्टला किती त्यानुसार फॉर्म भरा मित्रांनो. कार्पेंटरला 25 वॅकन्सी आहे मित्रांनो. पेंटरला 20 वॅकन्सी आहे. तर मॅसन इंजिनियरला 30 वॅकन्सी आहे. पाईप फिटरला 20 वॅकन्सी आहे मित्रांनो. फिटर C&Wला 50 वॅकन्सी आहे. कार्पेंटर मेकला मित्रांनो 25 वॅकन्सी आहे. डिझेल मेकॅनिकला मित्रांनो 150 वॅकन्सी आहे मित्रांनो. तर ह्या मित्रांनो अशा टोटल ह्याच्या 440 वॅकन्सी आहेत मित्रांनो. तर आता मी तुम्हाला ट्रेड वाईज सगळं तुम्ही जर आता पूर्णपणे सांगितलं नाही मित्रांनो कोणत्या कास्टला आहे, तुम्ही काय करा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला आता मी वरचं सांगितलं टोटल किती वॅकन्सी आहे. तर मित्रांनो आता दुसरा विभाग बिकानेर विभाग. बिकानेरला बघा, फिटरला मित्रांनो टोटल 207 वॅकन्सी आहेत. पॉवर इलेक्ट्रिशियनला 84 वॅकन्सी आहेत. इलेक्ट्रिशियन कोचिंगला 110 वॅकन्सी आहेत. इलेक्ट्रिशियन TRD मित्रांनो 61 वॅकन्सी आहेत. वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक याला 18 वॅकन्सी मित्रांनो. वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक मेकॅनिकल याला मित्रांनो 2 वॅकन्सी आहेत टोटल. अशा मित्रांनो या बिकानेर विभागात 482 टोटल वॅकन्सी आहेत. तर त्यात ओपन बघा 196 ओपनला आहेत, 131 OBCला आहेत, 72 SCला आहेत, 36 STला आहेत, 47 EWS आहेत. टोटल 482 आहे मित्रांनो. आता त्याच्या पुढं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, शैक्षणिक पात्र काय मी तुम्हाला पुढं सांगतो मित्रांनो. शैक्षणिक पात्र काय नाही मित्रांनो, तुम्ही समजा आता फिटरला फॉर्म भरणार असणार तर तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. आणि तुम्हाला फिटर तुमचा ट्रेड पाहिजे. तर तुम्ही ज्या ट्रेडला मित्रांनो फॉर्म भरणार आहे ते तुम्ही 10वी प्लस त्या ट्रेडमध्ये तुमचा ITI आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण बिकानेर विभागाचं बघितलं. आता जयपूर विभागाचं बघू मित्रांनो, म्हणजे कोणतं काय आला वॅकन्सी. तर बघा फिटरला मित्रांनो 306 वॅकन्सी आहेत जयपूर विभागाला. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकला 92 वॅकन्सी आहे. इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिक याला 91 वॅकन्सी आहे. इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिक TRD याला 43 वॅकन्सी. अशा टोटल मित्रांनो 532 फक्त जयपूर विभागाला वॅकन्सी आहे. तर बघा ओपनसाठी 215 आहे, OBCसाठी 144 आहे, SCसाठी 80 आहे, STसाठी 40 आहे, EWसाठी 53 आहे. अशा टोटल फक्त आणि जयपूर विभागात 532 वॅकन्सी आहे मित्रांनो. आता पुढे जोधपूर विभागात तर मित्रांनो डिझेल मेकॅनिकला 24 वॅकन्सी आहे. डिझेल फिटरला 22 वॅकन्सी आहे. रेफ्रिजरेटर अँड एअर यासाठी 6 वॅकन्सी मित्रांनो. इलेक्ट्रिशियनला 15 वॅकन्सी आहे. अशा जोधपूर विभागात मित्रांनो 67 वॅकन्सी आहेत टोटल. तर आता हे पहा मित्रांनो टोटल जोधपूर विभागात 67 वॅकन्सी आहे. तर आता तुम्ही तुमची कास्टनुसार बघा तुम्हाला कोणत्या वॅकन्सी आणि कुठं फॉर्म भरायचा मी तुम्हाला कास्टनुसार दिलेलं आहे. फक्त मी त्याला वरचीवर मित्रांनो सांगतो. आता 5वा विभाग आहे मित्रांनो BTC अजमेर. BTC कॅरेज अजमेर हा विभाग आहे मित्रांनो. ह्यात पहा मित्रांनो पेंटरसाठी 6 वॅकन्सी आहे. फिटरसाठी 59 वॅकन्सी आहे मित्रांनो. वेल्डरसाठी 5 वॅकन्सी आहे. आणि टोटल असे मित्रांनो 70 वॅकन्सी आहेत मित्रांनो. आता इलेक्ट्रिक डिपार्टमेंट ज्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक डिप्लोमा त्यासाठी पहा टोटल वॅकन्सी आहे मित्रांनो. इलेक्ट्रिकसाठी तर 29 वॅकन्सी आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट करण्यास सांगितलं. तुम्ही आता तुमच्या कास्टनुसार स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला कोणत्या कास्टला किती वॅकन्सी ते पाहतो मित्रांनो फॉर्म भरा. आता मित्रांनो BTC लोको अजमेर
तर हे अजमेर विभागात बघा डिझेल मेकॅनिकला 15 वॅकन्सी आहे, फिटरला 20 वॅकन्सी आहे आणि वेल्डरला मित्रांनो 34 वॅकन्सी आहे. असा BTC लोको अजमेर विभागात मित्रांनो टोटल 69 वॅकन्सी आहेत आणि एक्सर्व्हिससाठी 2 वॅकन्सी आहे आणि तुम्ही जर PWBD असाल तर 2 वॅकन्सी आहे मित्रांनो. तर आता बघा केरिज वर्कशॉप बिकानेरला किती आहे बघा, तुम्हाला फिटरसाठी मित्रांनो 14 वॅकन्सी आहे, वेल्डरसाठी 9 वॅकन्सी आहे आणि इलेक्ट्रिकसाठी 9 वॅकन्सी आहे मित्रांनो. अशा टोटल 32 वॅकन्सी आहेत. ते डिवायडेड कास्टनुसार ट्रेंडनुसार कशा केल्यात ते मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही काय स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या कास्टनुसार वॅकन्सी पाहून फॉर्म भरा मित्रांनो. होय बघा मित्रांनो, बघा केरिज वर्कशॉप जोधपूरला बघा फिटरसाठी 30 वॅकन्सी, कार्पेंटरसाठी 15 वॅकन्सी, वेल्डरसाठी 8, पेंटर जनरलसाठी 9, मेकॅनिक टूल मेंटेनन्ससाठी 5, मेकॅनिकसाठी 3 मित्रांनो. अशा टोटल 70 वॅकन्सी आहेत मित्रांनो आणि एक सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो 1 वॅकन्सी आहे. तर आता मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात जी पदं आहेत ती 1751 पदं आहेत त्याचं डिवायडेशन मी तुम्हाला ट्रेंडनुसार कास्टनुसार तुम्हाला किती पदं आहेत, तुमच्या कास्टनुसार तुम्हाला ट्रेंडनुसार किती पदं आहेत आणि त्या ट्रेडमध्ये तुम्हाला कास्टनुसार किती पदं आहेत हे तुम्हाला एकदम स्पष्ट करून सांगितलं मित्रांनो. तुम्ही आता जर तुम्हाला समजलं तर व्हिडिओ रिवर्स करा आणि पुन्हा पहा आणि तुमच्या ट्रेड आणि कास्टनुसार मित्रांनो फॉर्म भरून मित्रांनो. तर शैक्षणिक पात्रता पहा, 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण मित्रांनो. तुम्हाला 10वीला 50% गुण असलेच पाहिजे. आणि बघा ITI इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर, पेंटर, मॅसन, पाईप फिटर, डिझेल मेकॅनिक, वेल्डर, M.M.TM किंवा मेकॅनिस्ट ह्या जर तुम्ही समजा कार्पेंटर फॉर्म भरणार असाल तर तुमचा कार्पेंटरचा मित्रांनो ITI पाहिजे थोडक्यात म्हणजे. आणि तुम्हाला 10वीला मित्रांनो 50% गुण पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता बघा मित्रांनो उमेदवारांना फक्त एकच युनिट निवडायचे आहे मित्रांनो. तुम्ही असं नाही की अजमेरला पण फॉर्म भरू शकता, बिकानेरला पण फॉर्म भरू शकता असं नाही मित्रांनो. 8 विभाग आहेत, 8 विभाग तुम्ही फक्त एकाच विभागात फॉर्म भरू शकता मित्रांनो. तुमची आता तुम्ही बघा तुमच्या कास्टला आणि तुमच्या ट्रेडला तुमचा ट्रेड आहे मित्रांनो, त्या ट्रेडमध्ये तुमच्या कास्टला कोणत्या विभागात जास्त वॅकन्सी आहेत त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कोणत्या विभागात. तुमच्या जवळपास समजा बिकानेर पडत असेल तर बिकानेरला कुठलाही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तुमच्यावर अवलंबून तुम्ही फॉर्म कसा भरणार आहे मित्रांनो. 8 विभाग आहेत. विभाग कोणते तुम्हाला सांगतो. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय अजमेर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय बिकानेर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय जयपूर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय जोधपूर. हे मित्रांनो 4 विभाग झाले. आता 5वा बघा BTC गाडी अजमेर, 6वा बघा BTC लोको अजमेर, 7वा बघा कॅरेज वर्कशॉप बिकानेर, 8वा बघा कॅरेज वर्कशॉप जोधपूर मित्रांनो. आता मित्रांनो सर्वात प्रथम वयाची अट पहा मित्रांनो. 10 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्ष. आणि जर तुम्ही SC किंवा ST मधून असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट भेटेल. आणि जर तुम्ही OBC मधून असाल तर तुम्हाला 3 वर्ष सूट भेटेल मित्रांनो. आता नोकरीचं ठिकाण पहा मित्रांनो. उत्तर पश्चिम रेल्वे विभाग, कारण मित्रांनो तिथली भरती आहे म्हणलं नोकरीचं ठिकाण पण तेच राहणार आहे. तुम्हाला वयाची अट समजली मित्रांनो. 15 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंत. SC साठी 5 वर्ष सूट, OBC साठी 3 वर्ष सूट मित्रांनो. आता महत्त्वाच्या तारखा पहा मित्रांनो. ऑनलाईन अर्ज सुरू 11 नोव्हेंबर 2024 मित्रांनो. ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि ऑनलाईन अर्ज शेवट 10/12/2024 म्हणजे 10 डिसेंबरला ऑनलाईन अर्ज समाप्त होणार आहेत. तर तुमच्याकडं पूर्णपणे 1 महिना आहे मित्रांनो, फॉर्म भरून घ्या. कारण मित्रांनो जर तुम्ही ITI केलेलं असेल तर प्रायव्हेट कंपनीत जॉब करण्यापेक्षा तर तुम्हाला एक रेल्वेचं एक उत्तम संधी मित्रांनो अवेलेबल आहे. तर तुम्हाला पेमेंट पण असं एकदम चांगल्या प्रकारे भेटू शकतं. तुम्हाला एकदम मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब आहे रेल्वेचा आणि त्यात तुम्ही तुमची जास्त अचिव्हमेंट करू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो आता रेल्वेची भरती सुटली. आता मी तुम्हाला ITIची भरती सुटली होती हे सांगितलं. आता इथून पुढे मित्रांनो जॉबेस केंद्राच्या असतील, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या असतील किंवा मित्रांनो प्रायव्हेट कंपन्यांच्या असतील किंवा अशाच्या कंपन्या त्यांनी सरकारशी बॉन्ड केलेलं आहे किंवा मित्रांनो काय आता शिपयार्ड वगैरे जे सरकारी कंपन्या आहेत त्यात कुठलीही भरती सुटू आहे मित्रांनो. तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी अपडेट मिळत राहतील. तर तुम्हाला काय करायचे, आपलं मराठी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. चला मित्रांनो असंच तुम्हाला मी नवीन माहिती देत राहील मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.